मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, बागलांमध्ये अशी दोन गावं आहेत ज्यांचा संबंध थेट महाभारतातील कथेशी आहे. तर सटाण्याहून नागपूरला जाताना कुपखेडा नावाचं गाव लागतं आणि ह्या गावापासून थोड्याच अंतरावर आहे नळकस नावाचं गाव आणि ह्या गावात आहे नल दमयंतीचं मंदिर. आता कोण हे नल दमयंती आणि त्यांचा इथे संबंध कसा? नल दमयंती ही पुराणातील पात्र आहेत आणि ज्यांची प्रेम कहाणी खूप प्रसिद्ध आहे. तर निषद राज्याचा जो राजा होता नल, आणि हा राजा जो होता तो अतिशय सुंदर होता, देवतांनाही हेवा वाटेल असा त्याचं सौंदर्य होतं, धर्माचं आचरण करणारा होता आणि विदर्भ राज्याची राजकन्या होती दमयंती, ही अतिशय रूपवान होती. यांचं एकमेकांवर प्रेम असतं. दमयंतीचं जेव्हा स्वयंवर होतं तेव्हा इंद्र, वरुण, अग्नी हे नल राजाचं रूप घेतात, परंतु दमयंती ही नल राजाला बरोबर ओळखते आणि वरमाला घालते. पुढे कलियुगाचा जो कली असतो याला दमयंतीला मिळवायचं असतं, म्हणून तो खेळी खेळतो आणि नल राजाला त्याचं जे राज्य असतं ते चौरस खेळामध्ये पणाला लावायला लावतो आणि त्यामुळे राजाला वनवास भोगायला लागतो आणि वनवासातही दोघांना पुढे विभक्त व्हावं लागतं. पुढे नल राजाचा प्रवास होत असताना त्याला एकदा मदतीची हाक ऐकू येते आणि त्याला आगीत कर्कोटक साप अडकलेला दिसतो. तो जेव्हा मदतीला जातो तेव्हा तो कर्कोटक साप आहे तो नल राजाला चावतो आणि जेव्हा तो चावतो तेव्हा तो नल राजा कुरूप, काळा आणि बुटका होतो आणि ज्या ठिकाणी तो कुरूप झाला ती जागा म्हणजे कुरूपखेडा आणि पुढे तेच झालं कुपखेडा. आणि ज्या ठिकाणी नल राजाची कसोटी लागली, त्याचा कस लागला, म्हणजे नलाचा कस लागला, ते पुढे झालं नलकस आणि त्याचंच पुढे झालं नळकस. आणि मित्रांनो, इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही जी गोष्ट आहे, ही जी कथा आहे, ही पांडवांना सांगितली होती व्यास ऋषींनी त्यांच्या वनवासामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, ही जी जागा आहे ही किती पुरातन आहे. मित्रांनो, तुम्हाला याआधी ही गोष्ट माहिती होती का? माहीत नसेल तर शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.